आधिगणाला रणी आणला आधिगणाला रणी आणला नाही तर रंग सुना 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 हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना आधिगणाला रणी आणला आधिगणाला रणी आणला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना शारदा ब्रह्मनायका धन्य शारदा ब्रह्मनायका घेऊन येईल रुद्रवीणा घेऊन येईल रुद्रवीणा शाही शास्त्राचा मंत्र अत्राचा शाही शास्त्राचा मंत्र अत्राचा गाविल यंत्र खुणा खुणा गाविल यंत्र खुणा खुणा नाही तर रंग सुना 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 हो नाही तर रंग खुणा सुना सुना हो नाही तर रंग खुणा सुना सुना सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु मेरूवरचा आणा आणा मेरूवरचा आणा आणा ब्रह्मांड भावता तो सवता ब्रह्मांड भावता एक सवता दिवाच लाविल म्हणा म्हणा दिवाच लाविल म्हणा म्हणा नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना माझ्या मनाचा मितपणाचा माझ्या मनाचा मितपणाचा माझ्या मनाचा मितपणाचा जाळून केला चुना चुना जाळून केला चुना चुना पठ्ठे बाबूराव कवी कवनाचा पठ्ठे बाबूराव कवी कवनाचा हा एक तुकडा जुना जुना हा एक तुकडा जुना जुना नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना आधिगणाला रणी आणला आधिगणाला रणी आणला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो 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 नाही तर रंग पुन्हा सुना सुना स्वागतम स्वागतम सुस्वागतम रसिक प्रेक्षक रंगदेवता आणि कुलदेवता यांना विनम्र अभिवादन करून जानमान नाट्य मंडळ मजरे जांभूळपाडा सहर्ष सादर करीत आहे ग्रामीण जीवनावर आधारित काल्पनिक तमाशा नाटक शरद वाघमळे लिखित 2 अंकी नाटक आग भडकली वैऱ्याची दिग्दर्शक पुस्तकांत गोरे संगीत के इंद्रपाल सह
रंगमंच व्यवस्था ग्रामस्थ मंडळ मद्रास अमोलपाडा जे हनुमान क्रीडा मंडळ मद्रास अमोलपाडा कलावंत आबा श्री चिंतामणी भाऊ साजेकर, मानाजी कुमार श्री शंभू साजेकर, मारत्या कुमार मंदार दामोदर मालुसरे, आयाराम श्री सूर्यकांत पांडुरंग साळुंके, गयाराम श्री समीर मोरेश्वर साजेकर, मंगल सिंग श्री सुरेश विठ्ठल साजेकर, मोगा कुमार भावेश भिकाजी मालुसरे, मन्या अविनाश अनंत मालुसरे, भारत नृत्यांगना बिजली कुमारी पायल गारेकर. नाट्य मंडळ सादर करीत आहे 1 ते 3 अंकी नाटक आग भडकली वैराची, आग भडकली वैराची. आपली घासायची, पुसायची आणि ऐकायचं. शिकारीच्या शोधात होतो, पण चला शिकार काय हाती लागला नाही. त्या बंदुकीत काडतुसं भरून लोड केली होती, पण चला रिकाम्या हातानंच परतावं लागलं. उभ्या आयुष्यात शिकारीला गेल्यावर कधी रिकामा आलो नाही. वाघाची नाहीतर सिंहाची तरी शिकार करायचो. अरे वेळ प्रसंगी हरणाची तर कधी सशाची शिकार केली. पण आज ज्या मानाजी सारख्या अस्सल शिकाऱ्याला शिकारी वाचूनच पराभव पत्करावा लागला. आजची ही वेळ माझ्या आयुष्यात सर्वात वाईट वेळ होती. म्हणजे असं काय झालं, एकदम टेन्शन
गेली चुलीत लाकडं चालून राग करतात ना, अशी तुझी राग करीन सांगतोय. हॅलो, माणसाचा जन्म एकदाच होतो बघा. मला अजून लग्नाच्या भोवल्यावरती चढायचंय. डोक्याला मुंडवल्या बांधायचे, डोक्यावरती अक्षरं पडायचे. मग माझं लगीन होणार, सुहागरात होणार, अर्धा डझन पोरं होणार, सगळं नटापटा करायला लागतील. अहो, तुम्ही जर माझी राख रांगोळी केली तर माझं लगीन कधी होणार? आईला तू म्हणजे ना चला इस्पिक माणूस आहेस, छपरी लेखाचा. चांगलंच लग्नाचं डोळा लागलंय तुला. काय? डोहालं? अहो, डोहालं लागतात घरोर बाईला, माणसाला नवं. आता की नाही, घरोर बाईला अशा आंब्याचे लागतात, जांभल्याचे लागतात, करवंदाचे लागतात. हे सोडा, त्या बोंबल्यांचे तर पुन्हा रश्श्याचे. आता काय, याचे बी लागतात आणि याचे बी लागतात. आजकाल नवीन प्रथा निघाले, गावाला जेवण घालायचं. वा, प्रतिष्ठित माणसं. मोठ्या माणसांची मोठी प्रतिष्ठा. मोठ्या माणसं सगळं मोठं. मोठी माणसं तर बंगल्यात हवेलीत राहतात, तर आमच्यासारखी गरीब माणसं छोट्याशा झोपडीत राहतात. वा, मोठी माणसं एकदम तिचं मटण खातात, तर आम्ही कोंबडीचं खातो, हाडं खातो, हाडं. गावावरची एक चांगली शिक्का चापट उठवील ना, पण तोंडाचा गोंधळ करत बसलाय. अहो साहेब, गोंधळ? अहो, गोंधळ करायला मी काय गोंधली नाही, गवली बी नाही. मी हा या घरचा घर घडी, घरच्या मिठाला जागणारा. तर सोडा, मी येतो आपली. महाराजी, अरे रात्र कुठे होतास? होय, पाहुण्याने गेला होतास का मित्र हे पार्टी करायला गेला होतास? अरे बोल. आबा, अहो आपली खानदार 96 कुली मराठीची आहे आणि आपले पूर्ववंशज अस्सल शिकारी होते आणि त्यांचेच रक्तगुण माझ्या अंगात उतरले. अहो शिकाऱ्याची खानदार शिकारीच बनते. आणि रात्री मी जंगलात शिकारीसाठीच गेलो होतो. कशी शिकार भेटली? वाघाची भेटली का शियाची भेटली? अरे बोल ना. आबा, अहो या वाघजाईचं जंगल पायदळी तुडून काढलं, पण शिकार काय हाती लागली नाही. शिकार नजरेला दिसली जरी असती ना, तरी क्षणातच तिची चालन केली असती. साप चोप. अरे त्या बिजलीच्या आवाज पैसे उडवले होतास. हा, मला फिरताना जातो सांगतोस आणि बिजलीला गजरा बांधला गेलास.
फुलगुच्छ देऊन आमचा सत्कार करायचा असं ठरवलं मी. उच्च देणार तुम्हाला. गोंधळाचा गोंधळ मांडलाय नुसता. गप्प बसा. बरं. पण दोघं इकडे जा. इकडे व्हा ना जरा. असं आणि तुम्ही इकडे व्हा. हा. इकडे इकडे तुमची ओळख सांगा बघू मला. आमची ओळख बोला, सांग. काय काय ताई त्याचं काय काय? अहो बोलतील तर ओळख होते. अहो जे काम पैशाने होत नाही ना अहो ते ओळखीने होतं. अहो ओळखीने कसं प्रियम होतं. याला नुसतं त्या जवळ घेते. अहो आपलं नाव ना गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोक ओळखतात. अहो आपलं नाव आयाराम आयाराम. काय बोलला? हा आपलं नाव सुप्रसिद्ध आयाराम. हा मग याकडे आहे, याकडे. हा. आपलं नाव काय बघा इकडं. हा. गया. गयाराम. काय भाजप माणूस काय गयाराम हा. सुप्रसिद्ध. हा. या गावात कुठलाही काम सांगा. हो, हो. हा? हा. अहो बाई कुठली आंबा काय पण द्या. हा, काय- पहिलं काय? आपल्याला हा, मग? हो, सुप्रसिद्ध म्हणून आपल्याला म्हणतात. हा कसा भिकाऱ्या? ए, बंद करा. किती बोलताय. दोघेही शाणे आहात. हा. बंद करा आता. भाई अहो तुम्हाला सांगतो आपण लय भाई धंदा करतो. आपण बिन भांडवल धंदा करतो. हा. अहो ह्याची भांडवल त्याला त्याची भांडवल ह्याला त्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला. या झाडावर ना त्या झाडावर. हा. या लाकडाचा त्या त्या लाकडाचा. लाकडाचा. यामध्ये त्या. त्यावर. काम काय तुझं? हा. हा, तुम्हाला म्हणून सांगतो हा. गावात काय पण असू द्या. हा. काही पण. काय पण. उद्या असू द्या, बारसा असू द्या, बड्डे असू द्या, कार्य पण असू द्या. हा. हा? हा. पाहुणे माणसं नाही जेवली तरी चालतील. हो. पण पहिल्या पंक्तीला हानी पहिला आहेत. अरे त्याच नाही मग? जेवणीला जेवण नाही राहिलं तरी चालत. पहिल्या पंक्तीला नंतर चापो पाणी नाही तर नको जाऊ. बाबू नका आहात. हा. पण एक लक्षात ठेवा. काय? त्याचा आम्हाला फुकटच वाया जातो. तुम्ही पण वाया झाला. आम्ही वयानं बरं मी असं म्हणतो बाई 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 फार कंटाळा आलाय. तुमचं सुद्धा नाव ऐकलं ना तर आमचं कसं दिला तर तार तुटतील बघा. बाई काय बोलला माझा हा. नाव ऐकायचं नाव आहे. ऐकून ऐकून बाई बाई हो. आता बाई बाई बोलून कंटाळा आला. ए? कुठला मोदी? बाई बाई बोलून कंटाळा आला. जरा तुमचं नाव बरं समजा. सांगते. हा. माझं नाव आहे हा. बिजली. बिजली आणि काय? वीज. अगं भाऊ प- हा कळाची वाटतं बिजली. अगं बाई बाई गं, डोकं पडलं. हा. बिजली म्हणजे वीज. हा. पण जर माझी कुणी मस्करी केली तर त्याची मी करेन. अच्छा. माझी नको 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 बाई. माझी नको बाबा. थांबा जरा नाड्यात पण टाकू द्या. नाहीतर वरशी बिरशी. थांब जरा नाड्यात पण टाकू दे. असं केलं की नाही. काय ते काय? आणि बिननाडीचा आयाराम बिननाडीचा. केले. हा. बाई आपली ओळखच आहे. हा. कसली ओळख? नाडी सुटली तुमची. नाही नाही हा. हा? अरे पण जाऊ दे रे फार कंटाळा आलोय बघा एकदम. हो तुम्हाला म्हणून सांगतो बाई काय? आपण कमी नाही काय अजिबात नाही. अजिबात नाही. नाही. तुम्हाला सांगतो हा. काल एका सुंदर गावामध्ये सुंदर नावची पोरगी बघायला गेलो होतो. अहो बघतात तिने मला पसंत केला. बघतात तुला पसंत केला. आणि काय म्हणली माहितीये काय काय? बाबू कामाला कुठं आहे सुरत कुठे आहे? मला काय म्हणली माहितीये काय बाबू कामाला कुठं आहे कुठे आहे? हा, अशी म्हणली ती. काय काय सांगितलं तू? सांगितलं हा. मानाजीच्या हाताखालचा आहे मी पुढे राजकारणात सरपंच नगरसेवक आमदार होणार. तिथं म्हणली माहितीये काय काय? इकडे ये काय? इकडे ये. इकडे बोलली. ती म्हणाली मी सुंदरा आणि तू काल्या हुंदरा. सुंदर आणि काळ्या हुंदरा. अरे बघतात तिने मला नापसंत केलं. मला तरी न्यायचा, मला तरी पास केला असता. एक पोरगी पटवू शकला हा. नाही आणि म्हणे मी आयाराम. हा. अरे गैरामच सक्सेस आहे रे. हो ना? काय चीज आहे? मग काय? हा? हे पोरगी नाही सक्सेस करू हा, मग शकला. त्याचं काय हा? बरं भाई हा? छान की गाणं झालं ना तर आम्हाला पण कसं मनाचं जर समाधान होईल बघा. बाई मागा तुझं तुमच्याशी बोलून बोलून घसा बंद सुटला. हा. हा? जसा कडकडीत आणि असा कधी एकदम फडफडीत होऊ जाऊ द्या. हा. हा? त्यासाठी पैसे लागतात. पैशाचा काही काळजी घ्यायची गरज नाही. अहो, आमचं मानाजीराव म्हणजे लय पैसा हो पैशाचा कसा पाऊस पाडतील बघा ते आहे. आणि बाई म्हणली ना बाई हा. त्याला निश्चित चल लागते, चल. चल लागते. बाई देणार बोलला तरी काय हरकत नाही हो. हा. अजिबात नाही. हा मग भाई हा. करा जरा सुरुवात. बाई, हा. करणं सुरुवात हा. करते. हा करा बरं करा कशाला वेळ मग करते. हो करा होऊन जाऊ दे. नुसती घाई.
तुम्हाला आता आम्ही आमच्या महाराजीकडे घेऊन जातो आमचा महाराजी म्हणजे तुमचे पैसे तर द्यावं लागतील मला काय नाही पोलिसांना आपला धुगावा लागलाय पोलीस आपल्या मागावर आहेत अशी खबर माझ्या कानावर आली अरे मार बोली पोलिसांना बघा. अरे या फरशीला ते धार चढले की कोण गरीब बाया बापड्याची इज्जत तुटणाऱ्या नारा दामाचे हातपाय तोडण्यासाठी त्यांच्या माना मुदण्यासाठी हा मंगल सिंग गोर गरिबांचा मित्र आहे. तुम्ही गरिबांचे देव आहात अहो जात्यावर दरण जाताना तुमच्या नावाच्या उभ्या गायल्या जातात अनेक बहिणी तुम्हाला धर्माचा भाव मानतात अहो हवेच्या दिवशी दारात वाट पाहत असतात अगदी चातक पाखरासारखी वाट बघतात बघ. माझ्या ह्या मानलेल्या बहिणीच्या शिलाचं रक्षण करण्यासाठी हा मंगलसिंग या मंगलसिंगने हातात फरशे धरलेले हा मंगलसिंग गोर गरिबांचा मित्र आहे त्या श्रीमंताचा शत्रू आहे. मंगलसिंगच्या पावलाला लहान मुलं रडायची थांबतात प्रत्येकाच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. अहो परवा तर तुम्ही मोठं धाडस केलं तुमच्या कार्याला कोणच नाही बघा अहो पिसाळलेला अडचण भुजन ताणून ताणलात आणि त्याच्या शेपट्या धरून कसा गरगर घेऊन ठार मारलात. अरे माझ्या या मंगलसिंगचं नाव ऐकताच कित्येकाचे धाबे दणाणले जातात. अहो आपण कालाचे कर्जकाल अहो गरिबावर दादागिरी करणाऱ्या दादा लोकांचा नायनाट केला अहो अन्याय पाय खाली तुडून न्याय मिळवायचा आपला धंदा आहे. या काल्या कुट्टा घनदाट त्या जंगलामध्ये सह्याद्रीच्या कडेकपारमध्ये काल जरी लपून बसला असला किंवा आ करून गडकाल्या फोडत असला तर त्याच्या जबड्यात हात घालायला हा मंगलसिंग सरसावला आहे. आपला दबदबा आणि वर्चस्व आहे या वाघदाईच्या खोऱ्यात आपल्या मार्गात कोणी सैतान आडवा आला तर या कुरांट्याची खांडोली करतो. सैतानापेक्षा क्रूर सैतान आहोत आपण. मंगलसिंग तू माझ्या तालमीत तयार झालेला नाराचा नरवीर पोलाद पुरुष आहेस बघ. माझ्या नंतर या माझ्या गोह्याचा तू प्रमुख आहेस आणि माझ्या या टोलीचा तू सरदार आहे. नाही सरदार शिवाय तुम्ही असे वंगात बोलू नका ते कदापि शक्य नाही. अव पाण्यात राहणारे माशाने स्वतःला देवमाता समजू नये शिपायाने राजा होऊ नये आणि तुम्ही असे वंगात शब्द काढू नये. अरे वंगारातूनच चांगलं होतं. वाईट कृत्य कधी हातातून घडू नये. या गाव गुंडाची गुंडाळी करून पूर्ण खंडाळी करून टाकलेली आहे. माझ्या या स्पर्शाने धरणी दुभंगली जाते. खलखलणारी नदी शांत होते. रक्तज्ञान विसतो एकदम कोळसा होतो. मग चालती बोलती माणसं माराय लिंबर बघूच लागत नाही. माणसात डोळ्याची पापणी फडफडाय वेळ लागेल पण माणसाची कत्तर क्षणाच्या आज करेल. तसे आपण सुद्धा चालाक वाहणाऱ्या वाऱ्यापेक्षा आपल्या अंगात चालाकी म्हणजे. अरे तू अनेकांचा खुर्दा उडवलास बघ. अनेकांचा खुर्दा उडवून खुर्दा पाडलेलास बघ मंगलसिंग तू. तुम्ही माझ्या जीवनाचे शिल्पकार मार्गदर्शक अव त्या विषारी विद्यातून तुम्ही मला वाचवलात. नाहीतर त्या मृत्यूने माझी डोस कधीच विजवली असतील. तुमचे दोन उपकार आहेत तुमचे दोन उपकार आहेत. अरे मी तर गरिबांचा कैवारी आहे. या मंगलसिंगने कित्येकांचे घरदार लुटताना सावरलेले गोर गरिबांना लुटताना हराम खोराला
शाळेला पैका दिलात. गावची शाळा उभी राहिली. या गोर गरिबांची पोरं शाळेत शिकतात. अहो गावच्या मंदिराचं काम झालं. अनेक भाविक दर्शनाला जातात. तुम्हालाही जातात. देव मानते देव. अरे पोलिसांना डाकू समजतात. पोलीस आपल्याला डाकू समजतात. पण आपण गोर गरिबांचा दैवत आहे. ही जनता म्हणते ना मंगलसिंग डाकू हा दैवत आहे. दैवत आज आपल्याला घरोला टाकायचंय. आबा पाटलाच्या घरावर उडून द्यायचं आहे. आसमानामध्ये ठिकऱ्या ठिकऱ्या उडून द्यायच्या. आबा सांभाळ आता. एलपट एलपट. मातीचा सुगंध दरवळतो. तसंच बिजलीचं नाव लागतात. आमच्या या दिल्याच्या गावावर प्रेमाचा वारा रुंगवतो. अनेक गाजणारी बायका पाहिल्या. अनेक तमाशे पाहिले. पण जरा बिजलीची कोणाला सहन नाही. काय तो लवचिक बांधा सहसह करणारी तेवढ्या ती नाही. तिला माझ्या प्रेमाच्या कुंडीवर मुलाला लावणारच. इष्टाची जादू लुटणारच. आता नाव नाही सांगणार. तानाजी देशमुख. वळला वाट पुढे करत आणि मग तुला विसावा घ्यावा लागतो. एखाद्या गावाजवळ किंवा मग डोंगराजवळ. आणि मी तर या गावचा बराच श्रीमंत माडाचा माडाजी देशमुख. होय, इथं आमची हुकूमत चालते. आमच्या सल्ल्याशिवाय आता पाच सुद्धा आलत नाही. आमच्या घरात सोन्याचा धूर वाहतो. पैशाचा पूर. त्यामुळे आमची कर्ज. बोलण्याशिवाय कळेल का? वाजवल्याशिवाय आवाज निघणार कसा? बोला. निघताना जर पेटवायचा असेल तर लवकर फुंकर द्यावी लागते. कसली आज्ञा? आज्ञेचं पालन करा. आज्ञेचं विरोध करावं. पण तिला शब्दाचं तडजोड कधी करू नये. आणि बिजली आमची आज्ञा म्हणजे तुमची सुरेख आणि लावण्या लावणी म्हणजे मराठमोळी रसिकांना भुरळ काढणारी होती. ते ऐकण्यासाठी तुम्हाला तमाशाच्या मोड्यात यावं लागेल. एक तमाशाचं मोड नव्हे. मान्य. बिजली तमाशा हा एक रसिकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं मान ठेवा. मी तर या तमाशाचा शौकीन रसिक राजा.
आणि करती पोरही आता क्यूटवाली गावरान बोली खंड्याळ थोडी माझ्या काळजाची चोरही थोडं माझं फिरमत पड तू ग बाई खुळ्यागत झाला मन तुझ्याच बाई आता मला लागली या लग्नाची घाई हाय आता बोलू नको अग माझी राणी होशील का या पठ्याची
शहाण्यासारखा. काय नाव काय तुझं आणि इथं कशाला आलायस? माझं नाव मला ना मारत्या म्हणतात बघा, काय सौम्य पण म्हणतात, काय जण गोमे बी म्हणतात. एक काम करा ना तुम्ही, मला तुम्ही शाना म्हणून म्हणा, नाहीतर येडा म्हणून हाकच मारा बघा. काय म्हणतोय? हा अरे बावलटा, पण तू इथं का आलायस? तुझा ठाव ठिकाणा कोणता? माझा ठाव ठिकाणा आहे बघा. मी या आकाशाच्या छायेखाली आणि पृथ्वीच्या मांडीवर आरामची राहतो बघा. आणि काय करतो? घरोघरी भिका मागतो, भिका खाऊन जगतो. मी भिकपती आणि तुम्ही बघा लखपती. हा, अरे तुझ्यासारख्या बावलटाच्या नादी लागून माझा टाइम वेळ गेला, फुकट गेला. चल निघतो मी. कानाजी, तुझ्यासारख्या गावगुंडाला वेळेचं भान आहे म्हणा, पण तुझा कदमकाल मीच बनणार. लक्षात ठेव, ह्या हाताने तुझी गर्दन आवडणार आहे बघ. तुला सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. योग 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 महिना दिवस रात्र काम करून करून जीव मेटा कुठेला आला, पण काय जीवाची मुंबई आणि मजा काय करायला भेटत नाही बघा. आधी एक बालिका काय, आधी एक बाई बी पटत नाही बघा. अरे देवा, मला चहा बी नाही ना दिला, तुझा ब्रह्मचारी राहिला, मला पण ब्रह्मचारी ठेवलाच वाटतं. कधी व्हायचं लगीन? चला. पाटीराव, हो, नमस्कार. नमस्कार. काय बोलताय? आमचं मानाजीराव, हा. या गावचा ज्येष्ठ नगरसेवक आमदार तू प्रसिद्ध. मानाजी ज्येष्ठ काय आहेत का घरात? नाही. मग आले आले आले, हा? चमचे आले चमचे. हा. एक आग लाव्या, एक कल लाव्या. हे बघ, त्याचं काय आहे? काय? मी अजिबात कल लावत नाही. लावतो? नाही. आणि जर का कल आली आली. तर पिवली होईल, पिवली. आमच्या गावात. अजिबात नाही. आम्ही नाही इडी पिणार नाही, सिगरेट पिणार अजिबात नाही. हाय मालकरी. हा, आणि तू काय पियत नाही, हा. काय करत नाही. हा. हा? धनगर वाक्यास वाट त्याच्यात. धनगर वाक्यास वाट. धनगर वाक्यास वाट. असा वाटायचा बोलतो. आमचा हात अजिबात नाही. अजिबात नाही. हा. वा वा, या इकडे या. वा रे वा, माझ्या भाकड्यांनो. भाकऱ्यांनो. मग हा. एक हुशार कावला, तर दुसरा चतुर बोलला. हा. मोठी बात करता. बिर्याणी. सांग सांग लवकर सांग. असा टॉप मानतो. लय भूक लागले ना. तू वेट पुलावच का? आता तुला तू आहेस, मी काही चायनीज पिली राहतच. अगं तुम्ही एक नंबरचं खादा ठेवले. काय बोलतो? इथं फुकटचं खायला भेटत. हा. इकडं नुसतं बकांड्या मारतो. हा. हा? मी त्या भात बदलत वार्ता केली. मग भात जी बोलतात ना, हा. त्याबद्दल वार्ता केली. हो. तिच्या ना दोघांच्या ना भाताची ना लाथा घातली. तुझ्याकडून ठेला बिला कोण टाकेल तुला? हा. कमरात मोडीन ना, आपल्याला उठायचंच नाही. हा, सांगू लागतो तुला. हा. पण मी काय बोलतो, तुम्ही जर त्या बिजलीला स्पर्श कराल ना, हा. तर तुमची राख रांगोली होऊन जाईल. कोणचा तुमचा. काय ते परिचय केला का आपला लाट कोळसा होऊन जाईल. मला सांगा मित्र, काय? यांनी शाप दिला तर हा. आपला आकार ऋषी म्हणे याला मोठा शिकवतोय. शापाने काय काय म्हणतात काय? काय मला काय राग बोलायचं? काय पुढे पुढे बोलताय. ही बाई नाचते ना, हा. तिला घासल्या. पैसे देत नाही. ती बाई आणि
काही येईल मी चिकट तिकट नाही हो. अजिबात नाही बघा मला कसं ना कवच कुंडली आहे कवच कुंडली तुमच्या शेवगाच्या शेवग्याच्या शेंगा भाजत का नाही येतं का बघा? नको नको अरे बाबा शेवगाच्या शेंगा भाजायला ना त्यासाठी जमीन सुपीक लागते मशागत करायला तेव्हा लागते. त्याचा कुठं बी येते त्याच्या शेवगा शेंगदी भाजणारच नाही बरं याचं काय दोस्त काय? याचा नाल्याचं पाणी ना कसा थेट कसा नाही आणि ह्याच्या पुढच्या नाल्याचं पाणी कसा भाटा भाटा वाढेल. बघा, होईल. त्याला कुठे आता पेरू फुटलेलं बघ, पिकलेलं बघ. इथं तवा मारली तसा. हे घे बसा. चिका आणून बांधून भाषा मला काय समजत नाही बाबा. भाषा बोल ठेवा तिकडे. आमची भाषा तुम्हाला समजली नाही हो तुम्ही का म्हाताऱ्याला लग्न करणार का सांगा मला अहो, तुम्हाला सांगतो मी 5-50 कोणी बघितल्या 50 चॉईस केला मला काय समजत नाही माझ्यात काय कमी आहे तुमच्यात काय कमी नाही पण मी तुम्हाला म्हणून सांगतो मी जर राजा माणूस असतो राजा माणूस असतो तुम्ही माझ्या सेवेकरी असतात सेवेकरी मस्तपैकी मला हवा घालत असतात राखी मालिश करत असतात करा बरं वाटतंय जरा. इंद्र अप्सरा नायिका अशा ताथाने नाचत असते हो मालक तसं नाही हो मी नको तुमच्या इकडे बसत हे दोघे आगावे आहेत ते ऐकत नाही ते होते मी असे बसा राजकुमार असतात तुम्ही तुमची मालिश केली असती तुम्हाला हवा घातली असती बायका असं नाचत असत्या जास्त शांतपणा करशील ना तर जीभ काढी हातात असं आणून बांधून करून ठेवला माझ्या मुलाला एक दिवस तुमच्या पण बुडाला आग लागल बघ. समजणार पण नाही तोंड दिला म्हणून काहीतरी बरोबर नकोस तुझं नाव गला चावून करू दिवस बाबा कुठे गेले बोल काय
समाज जरा उंच स्थान घेऊ बघतात अहो मोठं स्थान घेऊ बघतात अहो आज काय थिएटर मध्ये लावले होते आणि काय बोलता आबा तुम्ही काय बोलता अहो आबा गावरी कुठवर नेऊन घेतलंय महाराज राव आहे. हा? अहो महाराष्ट्राचे जे झेंडे फडकवले हा? आणि तुम्ही काय बोलता काय बोलता काय रे माझ्या घरातून म्हणून मी आकडे पाहिजे चाल जेवू भारत्या तू घरात जा आबा तुम्ही आज जाऊन विश्रांती घ्या. भारत्या ती विश्रांती कधी संपले अरे घराने तू मोठा बोल लावलास तू बाबा ही पट्ट्याची समजगिरी नाही कोण गावभावानी नाही वय नाही शिकू नकोस महाराजी लक्षात ठेव त्या चालले नाही नाटलास आबा माझं बिजलीवर पवित्र प्रेम आहे आणि आम्ही आता लग्न करणार आहोत. भारत्या आबा, तुम्ही मला मारलं आबा. आई अगं तू गेल्यापासून आपण मला लहानाचं मोठं केलं तर आताच्या पुढाकार जपलं मला शिकवलं मोठं केलं पण आज आपण माझ्या झोपाडीत मारली. मानजीराव अहो मोठ्यांची चूक लहानांनी पदरात घ्यायची असते ते तुमचे वडील आहेत असं वाईट वाटून घेऊ नका आबा मी बिजलीसोबत लग्न करणारच आहे. बाबा तुमची सून म्हणून मला मुलीवर तुमच्या कवेत द्या आबा तुमची सून म्हणून मला आशीर्वाद द्या पाया पडते. चालते हो माझ्या आगाची सवय पडणार तुझ्यावरती ठीक आहे आबा पण एक गोष्ट सांगतो या जगात पैसा संपत्ती धन हे सगळं श्रेष्ठ नाही श्रेष्ठ आहे ती फक्त माणुसकी त्यामुळे माणसावर प्रेम करा मग तो कोणत्याही जातीचा असो. बिजली चल खबर जा जागेवर हाणायचा प्रयत्न केला तर एकेकाच्या हुंक्या छाटल्या जातील या वाड्याच्या भिंती रंगल्या जातील उगा अरे बघतोस काय उचल ह्या छमक छंदूला आणि चल घेऊन आपल्या वाड्यावर जागेवर हाणायचा प्रयत्न केलास ना, आडोली करून टाकेल. असे दुःखी होऊ कपाळ कारण तुम्ही आशा व निराशेच्या दुर्दैवी जीवन माझे तथ्य संपले कशाला बनवून आणलीत मला का तुझा नाच तुला नाच गाणं ऐकण्यासाठी हे नाचे मुकाट्याने गाणं म्हण मोरा वाणी तुझून नाच या गुहेत तुझ्या संगीताचे स्वर उठू दे मग त्याच्यासाठी मला जबरदस्तीने आणलं पण मला नाचता येत नाही पायाला घुंगरही बांधता येणार नाही सरदार ही समाजगिरी नाही मला तर वाटतं ही पोलिसांची साथीदार आहे नाही ही मानाजीची रात्र रंगीत करणारी रकेल आहे रकेल अरे असे शब्द बोलताना तुझी जीभ लुळी का पडत नाही माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना जबरदस्तीने घेऊन आलायस तू आणि त्याच्या शिलेचा चक्काचूर करणारे ना पुरुष तुम्ही नाही माझी ही गो पवित्र आहे हे बघ मी तुला जे आणलंय ते फक्त इथं नाच गाणे करण्यासाठी माझ्या नावाला कलंक लावू नकोस हा मंगलसिंग दुसऱ्या तांदल्यासारखा आहे मग मला जबरदस्तीने आणलात भाड्यासारखे कृत्य करताना लाज नाही
लय तुरू बोलते माझं टाळकं फिरून पण नाहीतर नाहीतर काय माझी इज्जत तुटल का माझी मृतदेह मेजवानी म्हणून महाशियाला खायला घाला तुम्ही. बंद कर तुझं थोबाड. वा. या मंगलसिंगचं नाव घेतात कित्येकाचे धाबे दरवले जातात. हा मंगलसिंग गोरगरिबांचा कैवारी आहे. कित्येक गाया बहिणीची इज्जत वाचवली आहे मंगलसिंगने. हा मंगलसिंग धुतल्या तांदळागत आहे. मग का पण मानलीत मला भाड्यासाठी कृत्य करताना खरंच लाज नाही वाटत. वा रे डाकू मंगलसिंग. गप्पा बाई माणूस म्हणून गप्प बसतोय नाहीतर कच्ची खाल्ली असती नायकांसारख्या देव माणसाला पांतर करतेस. अरे मोगा अरे बोलू दे तिला अजून कुठं माहिती हा मंगलसिंग काय तो. मी माझ्या कुलदेवा शपथ घेऊ शकतो. तुला इथं आणले ती फक्त नाच गाणं करण्यासाठी आणि माझ्या ह्या दोस्ताला खुश करण्यासाठी. मग होऊन जाऊ दे पकडची लावणी. असं म्हणतात मी म्हणते लावून. काय बिजली घातलीस तू एकदम बिल खुश करून टाकलं बघा जा आतून विदागी घेऊन ये तिला माझी सरदार आज तुमच्या रूपात मी देव माणूस पाहिला. खरंच धन्य झाले मी. अहो
डाकू दरोडे बोलतात. अगं आम्हाला पण मन आहे, आम्ही काय माणूस नाही का? आमचं पण काळीज माणसाचंच आहे ना. बरं येते मी. बघा जा, तिला सुखरूपने तिच्या फळामध्ये सोडून ये. आणि हे बघ, जाताना चौफेर लक्षात ठेव. जी सरदार, जशी आपली आज्ञा. चल दे. सापडला सापडला. अरे कोण तू रे? आणि काय सापडलं तुला? माशी आहे माशी. अहो रोज पसरून आली माशी बघा. तिला मी अशी पकडतो, अशी चिरडून टाकतो बघा. अरे माझ्या या 11-12 भुयेचा तुला पत्ता कोणी सांगितलं रे? आणि तुझं नाव काय? माझं नाव, अहो नाव असून नामशे झालं बघा. असून अडचण आणि नसून खोळंबा अगदी असं झालंय. या माझ्या शरीरामध्ये वेडाचे प्रवाह वाहतात आणि जे प्रवाह जोपर्यंत खंडित होत नाही तोपर्यंत मी वेडाचा शहाणा होणार नाही बघा. अहो मी एक वेडा मुसाफिर आहे. मला खूप भूक लागली आहे, थोडं जेवायला द्याल का? तुला पोटभर जेवायला देईल, पण हे बघ, तू गरीबाचा तू पोलिसाचा जर कुत्रा असलास ना तर तुझी फार खांडोली करून टाकेल. अहो नाही 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 नाही, मी पैशासाठी कुकर्म करणार अजिबात नाहीये. अहो मी खरंच एक वेडा मुसाफिर आहे बघा. अहो खरंच मला खूप भूक लागली आहे. अहो वाघ भेटेल त्या बाजूला पळणारा असा हा उकरा मी. नक्की ना? हो हो अगदी नक्की. ठीक आहे, चल तुला मी जेवायला खूप देतो. पण हे बघ, नक्की तू पोलिसाचा कुत्रा नाहीस ना? अहो अजिबात नाही अजिबात नाही. बघा, हो हो आता दगाबादसा कशी माझ्याशी. नाही नाही नाही. चल वा वा जेवण. लिंबू काय लिंबू? पाहिजे लिंबू आहे लिंबू. लिंबू होतं दिले. त्यात बघा एक. आईच्या 10 रुपयाला एक खायला. केवढा म्हणे? हा. मोठा आहे मोठा. आता याचा मोठाच लिंबू, याचा बारीक कधीच नाही. पिकला. बाकी नाही. अबा मोठा आहे. तेरू आणि आहे. मारुतीराव, हो त्या श्यामाला लय वाईट वाटलं हो. लय वाईट वाटलं. आमच्या समोर तुमच्या मालकाने
जावई बदनाच्या वरानी ऐक ना तुला अरे अशी ना पाडली बघायला गेलं सासू लहान म्हणजे ऐकायला काय पण कसं मोठा बघायला गेलं तो जाऊ द्या जाऊ द्या आता तुमचं सांगायला सांगून बरं वाटतं मित्रांनो आमचं सांगू हा सांगा सांगा सांगू काय? हो सांगा ना पॅन वाईट टाईट करू हा करा नाटक नाडी सुटली तर पंचानं होईल गावासमोर हो जरा नाडी आहे ना आहे ना नाडी एकदम ऐका हा सांगा ना मानाजीराव आहेत ना मानाजीराव हा. त्याच्या पाठनं आलो असा ह्या गावात गावात आला असा गावात आलो अरे जाशील भागे एकाच्या या रस्त्याने वरती गेलो कुठल्या या चड्डी का तुला चड्डी वरती गेलो हा बोल मानाजीराव सारखाच होणार होतो काय बोलतो आमदार खासदार महापौर हो ना होणार तुम्ही होणार सरपंच झालो ना हा. आमदार झालो का काय करणार होतो काय करणार होतो? या गावातली पोरा राहिली तर लग्नाची माननीय आयाराम यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत हा. कारण हे राहिलेल्या पोरांची लग्न उरकून देणार म्हणून या राहिलेल्या पोरांची लग्न कोण करणार कोण करणार? तुम्ही करणार या पोरांची लग्न कोण करणार तुम्ही करणार तुम्ही करणार तुम्ही करणार तुमची लग्न कोण करणार तुम्ही करणार तुम्ही करणार तुम्ही करणार तुमची लग्न कोण करणार तुम्ही करणार तुम्ही करणार तुम्ही करणार तुम्हाला पोरा पुन्हा बोलवणार तुम्ही बोला. आणि कशाला आम्ही कशाला तुमच्या मुलांनी बोलतो मोठा आम्ही कशाला काय आमदार होणार त्यांच्या मुलं पोरगं आहे का नाही जास्त बोलू नको सांगतो होतो तुला मरडा वाटते मोडला म्हणजे मग आमचं काय इथं सोडा काय तुम्हाला म्हणून एक गंमत सांगतो बरं आता राहिलं वाटतं काय राहिलं तुमच्या बरोबर नाही रे, मजा नाही आली त्याच्यात. काय असं होत काय काय म्हणून सांगतो हा काय झालं माहितीये हा. का 2 दिवसापूर्वी मित्राकडे गेलो होतो बरं काय केलं तुला गेलो गेलो हा तर मित्राची बायको होती हा काय बोलू ती बोलते आलास तर करून जा ऐकून घ्या ऐकून घ्या बिंडोक दिसते आणि आल्यानंतर आलाच तर करून द्या आलाच तर करून द्या अरे काय जेवण असं बोलशील असं का की? स्पष्ट भाषेत बोला. तर ना पुढचा बोलून नाही देत तुम्ही ए, चल, आलाच चल तर या. करून द्या मग आता जेवण केलं तर उलका पडलाय तर झोपून जा करून द्या झोपून द्या बावलाट ती बावलाट आता ऊन लागतंय मग झोपायला सांगणार ना काय सांगणार जरा आराम करा हा क्या क्या रोज आराम हा वारे हा. तुला असतो रे हा. जायचंय उद्या सकाळी बरं बरं मग हा मग काय आला गेलो तर मित्राला मी पण येते मित्राकडं ठाण्याला बरं ठाण्याला निघायचे हा ठाण्याला निघाले दोघे जण लगेच ऑनलाईन अशा 2 तिकिटा बुक केल्या केल्या हा 2 सीट पकडल्या काय 2 शीट पकडले 2 कंडक्टर चढला हा तेवढ्यात मला आली फुकायची आईला याला फुकाची सवय लागली बघा मग पुढे काय तिथं असं लिहिलं होतं गोष्टीमध्ये हा. धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. आईच्या काळात कर बरोबर धूम्रपान करण्यास मी लिहिला असतो धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे मग मी काय केलं हा. उतरलो तिथं उतरला बाहेर फुकाय लावलो बरं फुकला फुकलं हा तेवढ्या ड्रायव्हर चढला वरती हा. मित्र ड्रायव्हर ड्रायव्हर ना गाडी चालवणार कोण चढणार हा बरोबर गाडीचं चालवा चढलं हा अशी गंमत झाली आणि तुम्ही म्हणतात काहीतरी अरे एखादा शब्द तरी नीट सांगितलंस काय आज सांगितलं तुम्ही ऐकून घ्या तेव्हा मित्राच्या ना बायको म्हणजे आलाच तर करून द्यावा मित्राच्या बायको आलाच तर झोपून द्यावा अरे जेवणं झोपणं आराम करणं ही एक साधी गोष्ट आहे येतात काय झाला परत म्हणतो ड्रायव्हर चढला ड्रायव्हर ना करणार कंडक्टर चालवून काय गाडी बरं आयला रे हा. पण आता हे बाबा आरतीराव बाबा आम्हाला माफ करा हा? कारण लय अपमान केले ना त्याच्या सांगितलं बरोबर आहे हो आईला बिजलीबाई आली बिजलीबाई तुम्ही आता आलात ना आमचं तिघांचं कसं करा बघ थोडं बरं वाटेल हो हा. जीवाचं कसं मन एकदम हलकं होईल आमचं तिघांचं तसं काय मग बाई करा ना सुरुवात होऊन जाऊ द्या होऊन जाऊ दे भक्काची लावणी बघा मस्त की तरी येऊ द्या तरी हा
सुरुवात करावी. हे बाबानो चला आपल्या मानाच्या वगैरे जायचंय नाहीतर आपला चाकला पिऊ बाबा आम्हाला जेवण करायचंय. भाजी घेतली ना निघतो आपला तिकडं कापून घ्या पुढच्या पुढं आणि आम्ही जातो मानाला पापलेटला आणले बरं विजयबाई आम्ही पण येतो महाराजांनी भेटलं सांगा भेटलं नाही बाबा आम्ही जातो ना महाराज घरी कसा कापायचा आम्हाला सांगू नका. त्या डाकूने तर माझं जीवन बर्बाद केलं असतं खरंच, पण त्या हृदयात मायाचा साक्षात्कार झाला. देव पावलं बाबा. मंगल म्हणजे गरिबांचा मंगल. वा आमची देवी सुद्धा आम्हाला भेटली. बिजली तर त्या मंगलसिंगचे मान आवल्याविषयी वाटते. त्या सालाची गुवाच उद्ध्वस्त करून टाकणार होतो मी. नाही मानाजीराव, ते गृह म्हणजे एक माणुसकीचं मंदिर आहे, एक आदर्श वस्तू आहे. झाडा झोडपाच्या जंगलात ते एक पवित्र स्थान आहे. तर त्या गुहेला त्या राक्षसांनी वाचण्याचा सुरुंग लावलाय. तिच्या जवानीची मजा लुटली त्यांनी. नाही मानाजीराव, तुमच्या प्रेमाची शपथ पवित्र आहे. त्या कशाला खोटेपणाची झूल पासणलीस? वाघाच्या सानिध्यात शेळी राहणार म्हणजे तिच्यावर झडप तर पडणारच. नाही मानाजी, तुमच्या पायाच्या चरणी एवढी पवित्र आहे मी. माझ्या सौभाग्याचं ऋण तुमच्या पायावर वाहते मी. बिजली आता मी तुझी अग्निपरीक्षा पाहत होतो. फूल कधी सुगंधाला विसरलाय का? आणि चंद्र कधी रोहिणीला विसरतो का? पण प्रेम ही एक अद्भुत शक्ती आहे. आणि हो, प्रेम हे निसर्गाचं वरदान आहे आणि देवाची लेण आहे. मग त्याच निसर्गाशी कधी असावं, कधी रडावं, तर कधी मजा करावी.
अहो सोडा, तुम्हाला लाज वाटते सोडा. अरे यार तुम्ही बायका म्हणजे ना लाजीरपणा आणि गुजरपणा तुमच्या अंगातच मुरला. अरे या होटावर अमृत नाही, इथं या गोऱ्या गालावर चुंबन तर दे. लांब व्हा तुम्ही, मला लाज वाटते. लाजायचं काय ते यार. आता या क्षणी एक तिचं गाणं होऊनच जाऊ दे. चल जागोजागी आपले हेर पाठवले. अहो जागोजागी बंदोबस्त केला आहे. कोणती गोळी कुठून येईल आणि जीव घेईल सांगता येत नाही. मंगलसिंग माझे देव आहेत, माझे अन्नदाता आहेत. मंगलसिंग अरे मी तुझा वृत्तीदाता करणार आहे. म्हणूनच या हातात ही धारदार बसी घेऊन आलोय तुझा समाचार घ्यायला. समाचार घ्यायला? अरे ते नाजुकात या राखत हाटा पुढे शय देणार नाही. अरे तुझा पोकळ वल्गना या वाटसाईच्या खोऱ्यात तुझ्या मंगलसिंगच्या टोलीने अनेकांची घरे उद्ध्वस्त केली, धनिकांच्या तिजोऱ्या फोडून त्यांचे दागिने लुटले. अरे तुमच्यासारख्या गुंडांमुळे या पंचक्रोशीतील माणसे घाबरून गेलीत आणि तुमच्यासारख्या गुंडांची पापे चव्हाट्यावर आणण्यासाठी या हातात फरशी घेऊन आलोय. आणि तू सुद्धा त्या मंगलसिंगच्या टोलीतील एक प्रमुख आहेस. अरे मंगलसिंगचा मी उजवा हात आहे. मंगलसिंगच्या केसाला जरी धक्का लागला त्या कुऱ्हाडीने तुझी मुंडकी उडून टाकेन आणि तुझ्या रक्ताचा अभिषेक घालेल. अरे त्या आधीची फरशी तुझ्या शरीरावरशी सपासप चालेल ना मंगलसिंगच्या कुत्र्या. आणि माझ्या खानदारीची वैर घेण्याचा प्रयत्न करशील ना तुझा खात्मा करून टाकेल सांगतोय. अरे आता खात्मा कराय अजून या जगात कोण पैदाना झालाय? तुला माझी चालाकी अरे तुम्ही चपलाय पाहण्यासाठी माझे डोळे असूसलेत.
मला या मोगाच्या फरशीचं पाणी पाजावंच लागेल. सांभाळ माझा वार. तुझी हा अवस्था कुणी केली सांग मला मोगा. बोल बोल मोगा. सरदार वैराने दगा दिला, कालाने घात केला. तो मानाजी माझ्यावर फरशी चालून गेला, त्यांनी माझा जीव घेतला. सरदार मोगा मोगा तुझ्या या रक्ताची आण घेऊन सांगतो साला या हराम खोराला सोडणार नाही मी. मानाजी सांभाळ माझा वार आता. अरे आपली अशी परिस्थिती झाली की आपण पैशाचा थोडी खर्च नाही बघ, कुणी पण यावं आणि आपल्याला खेचावं, ही आपली अशी परिस्थिती. कोणी पण येतो तगडा मोडतोय हो बाबा. या झाडावर ना त्या झाडावर काय सांगावं काय करत नाही. काय काय म्हणजे काय पुन्हा बोलायचं सोय ठेव. अरे पण तुला म्हणून सांगतो लाखाचा 1.25 लाख झालं तर चालतील, पण मला अरे मला लय भूक लागले रे, लय भूक लागले. तुला लय भूक लागले. हो. अरे तू 10 भाकरी खा नाही तर तो करू आमटी पी. तुझी भूक काय जायची नाही मग. अरे आपलीच्या कांद्या मला कसली भूक नाही लागली. कधी लागेल अरे मला प्रेमाची भूक लागले. आता? अरे प्रेमाची? मला रात्र झोप येत नाही. झोप येत नाही? मला असं वाटतं लग्न करावं आणि? अरे लय प्रेम करावं असं मला वाटतं. पुन्हा प्रेम करावा. हा, काय सांगू कुणावर कोण करते द्यावा तिच्याशी. हो हा, हा. झोपच लागत नाही. नाही ना, अजिबात. तुला एक सांगू का तुला औषध हा सर तिकडे हा. या रस्त्याला सरळ जा. बर. हा? हा. या वल्लाला गाडी पकड. हा. हा? आणि तिथे मेडिकल आहे मेडिकल. काय बोलतो? या मेडिकल मला ना एक झोपाची गोळी घे. टाकून याला टटल झोपशील. काय बोलतोस तू? बाजूने गाडी गेली ट्रेन हा. कशासाठी पोटासाठी. हा. अरे उठे जाते मग. अरे अकलेच्या कांद्या काय? मला तसली झोप नाही लागली रे बाबा. मग गंदी लागले. तुला सांगतो काय? माकडाला माकड भेटते, चिमणीला चिमणी भेटते. अरे कबुतरला कबुतरी भेटते. अरे आपण माणूस असो आपल्याला एक पोरगी सुद्धा भेटत नाही. अरे आपलं कधी नाही म्हणा रे बाबा. कधी लग्न होणार? हा, सांग ना कधी कुचू 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 करणार? काय सांगतो तू. काय बोलायचं? काय करायचं समजत नाही अजिबात. अरे मग आपल्या देवाने काय साप भेटी जात काय? अरे बाबा हा? असं का बोलू नकोस. मग? माझं लगीन व्हायचंय. हा? मला ना अरे सांगतो 7-8 पोरं काढायची आहेत. या गावामध्ये कबड्डी टीम करायची आहे. त्या घराला काय पण विकेट? cricket हा? पण तराई बांधलं. चौदा चौदा. हा? आणि कोण बोलतं बॉलर. हा? असे 9 प्लेयर तयार करणार या गावामध्ये मी. 14 निक्या बांधायला लागतील 14. काळजी काय तू काळजी करू नको. 14 काय इथं बँड आहे, इथं बँड आहे, इथं बँड आहे, सगळं आणून दे. त्यात कुठं ठेव ना इथं कुठं ठेव. सगळं म्हणतो प्रश्नच नाही आहे ना अजिबात. हा ना? हा. अजिबात. आणि 14 इन्शुरन्स काढणार. इन्शुरन्स फॅमिली सकट. सकट हा? म्हणजे खर्च टेन्शनच नाही. अजिबात नाही. काय मोडलं हॉस्पिटलमध्ये. हा, झाला पोरगा चला हॉस्पिटलमध्ये. पैशाचं टेन्शनच नाही. अजिबात नाही. हा. है ना? हा, बाबा पण बाबा हे काय? माझं लगीन झालं पाहिजे. होणार. हा. तुझा झाला का नाही? माझा पण हा होणार. ना, त्याचं काय टेन्शन घेऊ नको तू अजिबात. करून देशील ना? हा, देणार देणार. काय बोलतोय? हो काय टेन्शन घेऊ नकोस. हा, मग चल तुम्ही हा, बघायला. जाऊ 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 कधी? जाऊ ना. हा. हा. तुम्ही अजून मला बिन लग्नाचे घोडे दिसताय वाटतं. तसं नाही बाई, तसं नाही तसं नाही हो. हा. बिन लग्नाचे नाही हो. हा. अशा पोरीची लाईन लागली होती त्याच्यावर चर्चा चालू होती. बिन लग्नाचं नाही. आमचं लगीन होणार. होणार. मला वाटते तुमची वरात ही म्हातारपणीच निघणार. नाही, नाही, बाई, 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 बाई. म्हातारपणी नाही. अहो आम्ही कडिंगड कापलात ना हा. असा लाल लाल भडक निघाला हा. असा लाल लाल हा. सांगून ठेवतो तुम्हाला. हा. तर म्हातार झालो काय हा. गाड्या काय पिकल्या असं म्हणून काय समजू नका तुम्ही. हा? हा. हा. मी काय म्हणते
बाई बाई करतोय लग्नाचा करतोय हे सोड कोण बाई भेट नाही हा हा कोण बाई भेट नाही बाई हा? पण मी काय म्हणतोय काय? तुम्ही एकाचं गाणं बोलत ना तर आम्हाला पण जरा बरं वाटेल हो हा तेच बोलले हा. बोलले कसे का हा बोलशील ना गाणं हा मग पण त्यासाठी काय मग त्यासाठी तुम्हाला एका गोष्टीसाठी मी ठेवू शकते कशासाठी माझं पातळ धुवायला ठेवू निर्मा आणतो टाईट पाहिजे काय पण पाहिजे ते आणतो ते आणतो हा तुकडा धुवून देतो हा, बाई हा. मी तुम्हाला म्हणून सांगतो काय? तुम्ही याच्याशी लग्न करा हा. खुशाल करा हा. मला काही टेन्शन नाही माझ्याशी लग्न करा हो. बाई चला मग पण या काठीवर त्याचं काय बाई काय? माझ्या नावाचं कुंकू फक्त लावा आणि त्याच्याशी लग्न करा त्याचं काय पैशाचं खर्चात टेन्शनच नाही काय बोललाय? हा? अरे बरोबर बोलू ना दोघांची ती आपली बाई हा. लग्न माझ्याशी करा हा. तू तुझ्या नावाचा लावा बरोबर. मग बाई रात्री कुणाच्या घरी ए, जेवायला हो, बाई, जेवायला बोलतो तू. जेवायला कुणाच्या घरी आपल्या दोघांच्या घरी जेवण करा ना कुणाच्या घरी आपल्या दोघांच्या घरी दोघांच्या घरी हो, बात कोणचा कोण नाही कोणचा आता झाला का तुमचा हो, हो. लोणचा? अरे चपाती भेटली बस हा. बस झाली लावणी बोला हो, लावणी बोला हा, तुमचा बाई लोणचा बंद तरी करा बरं बरं हा. म्हणते मी लावणी. तुझ्यामुळे केलं चेटिंग आला सावड जातो ट्रेनिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून मारतय ग तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून मारतय ग दिला तो झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिला तो झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिला तो झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग तू येते आणि फुलाग कसं मार्केट आलंय तुला ग माझ्या कर्जामध्ये कोरिलंय तुझ्या जमिनावाला तू येते आणि फुलाग कसं मार्केट आलंय तुला ग माझ्या कर्जामध्ये कोरिलंय तुझ्या जमिनावाला तुझ्या ज्वारीच्या झाडावर मन भरणी घेतय ग तुझ्या ज्वारीच्या झाडावर मन भरणी घेतय ग नुसतं झापूक झुपूक वाजत राहतय ग नुसतं झापूक झुपूक वाजत राहतय ग नुसतं झापूक झुपूक वाजत राहतय ग तुझ्यामुळेच केलंय चेटिंग आला सावड जातो ट्रेनिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग तुझ्यामुळेच केलंय चेटिंग आला सावड जातो ट्रेनिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालायची डान्सिंग बगडीच्या वाल्याचं वार कसं तुपानी वाजतंय ग बगडीच्या वाल्याचं वार कसं तुपानी वाजतंय ग दिला तर झापूक झुपूक वाजत राहतय ग दिला तर झापूक झुपूक वाजत राहतय ग दिला तर झापूक झुपूक वाजत राहतय ग बाई नाही लग्न झालं तरी चालेल नाही लग्न व्हायलाच पाहिजे बाबा असं कसं बाई बरं मी आता येते कसं येते मी मी येते मी तर काय नाही तुम्ही का वादा केलेला पातळ धुवाला ठेवी तोंडी व्यवहार झालाय पहिला पातळ काढा मी धुतो हा मग? तोंडी व्यवहार झाला झालाय पातळ काढा हा. आता वॉशिंग मधील मध्ये धुतो हा. कोण पण आणतो ए चुकून का असत मी धुवल हा. चाल कडक कडक किस्ती मारल आणि कसा आसरा सडा मारल हा आतराला मार झक हा. परफ्यूम मारतो ना परफ्यूम हा. फॉक्स काय फॉक फॉक जगा फॉक नाही रे फॉक 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 नाही फॉक फॉक मारतो बाई ए, फॉक. त्या जाऊ द्या पहिला पातळ काढा 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 हो बाई काढा पातळ काढा ही लोकं काय ऐकायची नाही नाही आम्ही ऐकलं नाही बरं हा. काढते पातळ काढला काढते
क्या बोलू बाई पंतर का माझ्या डोक्याला? ऐका नाही हा, बिलकुल बंद, बिलकुल बंद आयराम नकोस काढला वाटतं निर्या सोडे वाटतं निर्या सोडे वाटतं काढला वाटतं अरे डोळे झाकून कसला जप गप चालक काय नाही आमचं आपलं आम्ही चाललो असं काही पडलो त्याचं काय काय? अहो ती बिजली बाळी होती आम्हाला काय म्हणली काय तुम्ही डोळ्यावर हात ठेवा मी पातळ काढते अरे आमच्या हातावर तुरी गेली आहे ती निसटली बघ बिजली आली हा. म्हणजे लग्न करतो हा. तुमच्याशी पण करतो तुमच्याशी पण करतो हा. आम्ही आपल्याला लगेच खुश एकाच जबडीत ना त्याला तर केला एक बायको कोण नको चालतंय बावटांनो काय नाही लग्न केलं म्हणजे डोळं लगेच मिटलं हा. असं बाईला मिटिंग मारणार बाई तर मारणार. वाटतं का तुमचा मुसका बुडा नाही तुम्ही पुढे अरे बावटांनो तुम्हाला उल्लू बनवलं तिने काय होता पण बाईच्या अंगात 36 नखरे असतात हा. हे आपल्याला आज पटले बरोबर. बरं आयराम गैराम हा. आता आपल्या तिघांना मिळून हा. एका खेळीला सुरुवात करायची बरं. नाही बोला 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 त्या मंगलसिंगला खतम करून टाकायचंय खतम त्या मोगला तर मी ठोकलायच काय मोगला मी ठोकलाय मोगला ठोकलाय तुम्ही दोघांनी माझ्या पैशावर मजा मारली 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 आता माझ्यासाठी जीव देण्याचं धाडस करावं लागेल जीव जीव कुठे ठेवला जीव कुठे ठेवला? ए, काय नाही देणार जीव देणार देणार मुठीत देणार तुझ्यासाठी जीव मुठीत देणार चला चला त्या मंगलसिंगकडे मंगळच्या फडच्या पडायचा आता बाई गेली जाण लाग ह्या बाटला कोण आहे आधी सोडा बघू तुमचं नाव काय आहे? अरे नावाचं निर्देशन कशाला आवाजाचा नाद गाणी गुंजल्यावर या दिलाच्या परिचयाची काय गरज ओळखलंच की नाही मग तुमच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हाच माझ्या ओठावरती तुमचं नाव गुणगुणत होतं. बिजली अगं तुझं हे सुंदर तारुण्य रूप घडवताना त्या ब्रह्मदेवाला सुद्धा कोडं पडलं असेल बघ अहो कशाला कौतुक करताय आणि आनंदाचा पाऊस पाडताय. बिजली अगं प्रेमरूपी शब्दांनी आपण एकमेकांच्या जवळ आलो एकमेकांच्या सहवासात रमलो आता रमणीय कृतीच्या बागेत फुले भरू लागली मोर नाटकी भोवती झुकवू लागले. काय बोलली मोर लांडोरी घुमू लागला मग अशी माझ्या कवेत ये या टिपूर चांदण्या इश्काची ज्वानी लुटू दे सोडा आधी पाहिजे तर मी तुमच्यासाठी लावणी म्हणते. ठीक आहे चालेल होऊन जाऊ दे
तुमच्या या मदाल गोड गीतानं आपणास तर हापूस पायरीचा स्वाद घेतल्यासारखं वाटलं हो. तुमच्या सानिध्यात विषयाचे सुद्धा अमृत होईल बघा. मग चला, ब्राह्मणाच्या साक्षीने आपण लग्न करू आणि रात्रीच्याला सुहागराती करू. काय आता तुझ्याशी लग्न करून माझ्या खानदानीला काळीमा नाही फासायचा मला. आणि तुझ्यासारख्या मुलीला माझी पत्नी म्हणून स्वीकार करून माझ्या प्रतिष्ठेला मातेराचा लेप नाही लिपायचं. कावेबाज माणसा, तुझी कपटी करस्तान मला आता कळाली. अरे माझे सारे स्वप्न तू मातीमोल केलीस. मातीमोल का आजपर्यंत मला खेळवलंस, नखऱ्याचे चाळे दाखवलेस, पण कधी शरीर सुख दिलं नाहीस. त्यामुळे आजची रात्र माझी ही अपुरी लालसा पुरी कर. चल. अरे तुझ्या जिभेला किडे का पडत नाहीत? माझ्याशी प्रेमाचं नाटक करून तू मला फसवलंस. अगं कशाला सभेपणाचा टेंबा मिरवतेस? तुझं हे चौचाल चालून दे. आज मी लुटूनच राहणार. सोड तू मला. तुझ्या जवानीचा मत मिळूनच राहणार. सोड तुझं हे मला. सुंदर सौंदर्य आज भंग केल्याशिवाय राहणार नाही. सुद्धा येऊ शकत नाही. सोड मला तू. कुणीतरी वाचवा. कोण नाही वाचू शकत तुला. अरे देवाचा अंश आहे या जगामध्ये, म्हणून तुझ्यासारख्या लता दुष्टकला खात्मा करण्यासाठी सज्जन अवतरतात. अरे माझ्याशी सामना करायला भले भले घाबरतात. आणि तू स्वतःला गुंड समजतोस ना. ठेव ती फरशी बाजूला. तुला आणि एवढीच पडद्यासारखा गरमी- डळ. अरे तुला एवढीच गरमी आहे ना, थांब तुझ्या आता मस्ती उतरून टाकतो. ये. थांब थोडं, थांब थांब. शिजली? ठीक आहे रशी. कशी आपली आपली. ठीक आहे, हा घ्या हराम थोडाला. मंगलसिंग, मंगलसिंग मला माफ कर. मी अहंकाराने फुगून गेलो होतो मंगलसिंग. अरे तुझ्या तोंडात एक शब्द ऐकत नाही. अन, अन, अन. काय आहे? हे बघ, शब्दाचा खेळ माझी खेळू नकोस. सारी पाठी सोंगट्या कुणाच्या बाजून पडते रे, कळलं तुला? बोल बोल, माझ्या मानाची कुठे आहे? कोण महाराजी? मी ओळखत नाही त्यांना. अरे वा, अरे चुरचूर करतेस. बोल, माझं मानाची कुठे आहे? बोल. मुखाट्याने माझे केस सोडा. हट. हे चुरचूर करायचे तुझी मुलं सगळं उपटून टाकणार आहे आणि तुला माझ्या खबर घेणार आहे. चल ये ये ये. सोडा मला. बोल, वाचायचं बघतो मी. ए, आवाज छेडे. कर कर स्वतःच्या पोरीवर बलात्कार कर. बाप पोरीचे अब्रू लावण्यासाठी कपडे देतो, पण हा नालायक बाप पोरीचे कपडे काढतो. नाही नाही, ही माझी मुलगी नाही. काय तर तू कदर असतोस रे, कदर असतोस. अरे कथा नाही, तुझ्या जन्माची व्यथा आहे. वाघासारखं तू अरे शेळीच्या झाडाचा आडावास. माझ्या जन्माची कथा मला सांगा ना. मग ऐक तुझ्या जन्माची कथा. या गावचा वतनदार आबा देशमुख आणि त्याचा मुलगा हा मानाजी. पराक्रमी मानाजी. चला, बाप पोरीवर बलात्कार करतो आणि बहिणीची आबरू लुटतो.
अशी गत आहे ह्यांची. मंगल सिंग, माझी जन्माची कथा नक्की काय आहे? ऐक तुझ्या जन्माची कथा. 20 वर्षापूर्वी दसरा सण होता. सर्वीकडे आनंदी आनंद चालला होता. गावात सोनं वाटत होतं. गावात दरोडा पडला अशी बोंबाबोंब झाली. आबा देशमुखची बायको झोपली होती. तिच्या खुशीमध्ये तिची छोटी मुलगी झोपली होती. डाकू आले आणि तिला उचलून घेऊन पसार झाले. तिला घेऊन तमाशाच्या फडामध्ये तमासगिरीकडे ठेवून गेले. आणि मी मात्र शोधत राहिलो. माझी लक्ष्मी पण गेली. सिंग, माझ्या बहिणीला पळून नेणाऱ्या डाकूचं नाव काय आहे? कोण आहे तो डाकू? सांगतो. तोच मी डाकू मंगल सिंग. सिंग, पण तू हे सगळं का आणि कशासाठी केलंस? सांगतो, ते पण सांगतो. या गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. गुन्ह्या गोविंदाने नांदत होतं. त्यांची थोडीशी जमीन होती. पण या हरामखोरचा त्यांच्यावर डोळा होता. त्यांच्यावर कर्ज होतं. म्हणून या हरामखोराने त्यांची जमीन कागदावरती हडपली. एवढ्यानेच भागलं नाही तर त्याच्या बायकोवरती त्याची नजर पडली. तिच्यावर तिने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण या हरामखोर या बाईने तिला नाही बोलली. म्हणून या हरामखोराने त्या नवरा बायकोला गोळ्या घालून ठार मारला. पण हे त्याला माहीत नव्हतं का तिथे एक त्याचा लहान मुलगा आहे म्हणून. तो कोण आहे तो मुलगा? तोच मी डाकू मंगल सिंग. तुम्ही हे सगळं का आणि कशासाठी? आबा, तुम्हाला बाप म्हणणं सुद्धा लाज वाटते मला. आबा बघ, दैवाचे फासे कसे उलटे पडतात ते. अरे तू माझ्या आईवडिलांना मारलंस आणि मला पोरकं केलंस त्याच्यापासून. म्हणून मी ह्या तुझ्या मुलीला तुझ्यापासून पोरकी केली होती. तेव्हापासून माझ्या ह्या अंगामध्ये आग भडकले. ही आग भडकले वैर्याची. तुला मी आता असं सोडणार नाही. हरामखोरा खबरदार, डाकचे घालू नका. महाराजी, तुला तर मी आता सोडणार नाही. जाऊ दे. त्याच्या पापाची कर्म तो भोगतोय आता. अहो, मी एक पोलीस अधिकारीच आहे. पण तू आणि हो, काय राम चिठ्ठी साहेब, नमस्कार. हे माझे खातेदार आहे. काम करा, हे दोघं नाटक करा. काय दोघं नाटक करा? चले. चला, येतो मी. तुम्हाला वाटलं